महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली पुणे या ठिकाणी होत आहे 2025-26. 18 मार्च ते 22 मार्च आयोजक आहेत रामकृष्ण अण्णा सातव पाटील. त्या दृष्टीतनं आपण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालमीला भेट देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून पहलवानांच्या भावना काय आहेत, कोण कोण खेळणार आहेत. आज राजे संभाजी तालीम परभणी या ठिकाणी आलोत. आपल्यासोबत कोच सर आहे. पहलवान काय सांगाल, तुम्हाला बक्षीस तर माहित असतील कुस्ती क्षेत्रात काय काय ठेवलेले आहे? हो, काय काय आहे? बुलेट आहे, स्प्लेंडर आहे, 25,000 इनाम आहे. 25,000 इनाम अजून तर काय माहित नाही मला, पण तुम्हाला समजलं कुठनं? आम्हाला या पोराईने सांगितले. आणि पुढं काय मोठी गाडी कोणती आहे? स्कॉर्पिओ एन आहे उपमहाराष्ट्र केसरीला. आणि महाराष्ट्र केसरी जो गदा मानाची गदा जिंकल त्याला आहे फॉर्च्युनर गाडी. फॉर्च्युनर गाडी माहित आहे, नाव ऐकलं? हो. 50 ते 55 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर गाडी. हो आहे. तुम्हाला वाटतंय का मोठं पलवान झाल्यावर आपल्याला हे असं बक्षीस ठेवलं पाहिजे? हो, बक्षीस ठेवलं पाहिजे. तुम्ही हेच काय मैदानात कुस्त्या चांगला केलेला? 4-5 कुस्त्या केल्या का तुमच्या मैदानात? हा, म्हणजे येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन, महाराष्ट्र केसरी व्हाल. शुभेच्छा. पलवान काय सांगाल, तयारी कशी चालू आहे पलवानांची? तयारी तर चांगली चालू आहे आणि आतापर्यंत अशी महाराष्ट्र केसरी कधी झाली नाही आहे. तर वाघोली इथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरीमध्ये 1 नंबरचं बक्षीस हे फॉर्च्युनर दिलेत आणि 2 नंबरला यांनी स्कॉर्पिओ आहे आणि खालच्या गटानं पुरं बुलेट ठेवलेली आहे. तर आतापर्यंत असं बक्षीस म्हणजे कधीच झालं बी नाही आणि होणार पण नाही. अशी महाराष्ट्र केसरी रामकृष्ण अण्णा पाटील हे घेत आहेत. वाघोली इथे होणार आहे 18 ते 22 तारखेमध्ये. तर आमच्या तालमीतून आहेत, खालच्या गटाला पोरं आहेत. आमची अशी अपेक्षा तयारी चालू आहे की आमचे पोरं मारतान, मेडल मारतान, ते बक्षीस घेऊन येतात ही अपेक्षा व्यक्त करतो मी. नक्कीच अर्जुन डिगोळे आहेत जे की महाराष्ट्र चॅम्पियन आहेत ते, आणि हे बरेचसे पलवान आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे की ते खेळतील. पलवान तुम्ही खेळलाय का? खेळणार आहे, चाचणी उत्तर केलं चाचणी अजून झालेली नाही. तुमची पलवान बाकी आहे. किती गटात खेळणार आहे? 74. तर आता हे सर्व पहलवान परभणीचे आहेत. यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.